ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या रिया मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी ठीक 7 वाजता अधिक मास महात्म्याचे नवीन अध्याय येणार आहेत. त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. आणि आजच्या या पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये भक्तिभावाने लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मित्रांनो, मागील अध्यायाला दिलेलं तुमचं प्रेम, आशीर्वाद आणि सुंदर कमेंट्स पाहून मन खरंच भरून आलं. तुमच्या प्रेमामुळे आम्हाला अजून भक्तिमय कथा घेऊन येण्याची प्रेरणा मिळते. तर चला, डोळे मिटा आणि भगवान विष्णूंचं स्मरण करा आणि भक्तिभावाने ऐका अधिक मास महात्म्य अध्याय 2. मित्रांनो, यापूर्वीचा अध्याय ऐकण्यासाठी आणि कमेंट करून आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. आज आपण सर्वजण पुरुषोत्तम मास महात्म्याचा 2रा अध्याय ऐकणार आहोत. आता प्रसिद्ध द्या आजच्या कथेला. यापूर्वीच्या अध्यायात आपण ऐकले होते की शौनकादी 88,000 ऋषींनी पूजा झाल्यानंतर श्री शुकदेवजी आसनावर विराजमान झाले. त्यानंतर जे काही घडले त्याचे वर्णन आता आपण ऐका. शौनकादी ऋषींनी विचारल्यावर श्री सूतजी म्हणाले, राजा परीक्षितांनी विचारल्यावर भगवान शुकदेवांनी सांगितलेले परम पुण्यदायी श्रीमद भागवत मी ऐकले. तसेच राजा परीक्षितांचा मोक्षही मी पाहिला. त्यानंतर येथे यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांचे दर्शन घेण्यासाठी मी येथे आलो आहे. या यज्ञात दीक्षा घेतलेल्या ब्राह्मणांचे दर्शन करून मी धन्य झालो आहे. त्यांच्या कृपेने आपण जे काही ऐकले आहे ते अत्यंत अद्भुत विषय आहे. हे सूतजी, आपण आम्हा सर्वांना अशी पुण्यदायी कथा सांगा जी महाभारतापेक्षाही श्रेष्ठ आहे, जे अमृतापेक्षाही अधिक कल्याणकारी आहे. तेव्हा सूतजी म्हणाले, मी जरी ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या मिश्र वंशातून जन्मलेलो असलो तरी आज मी धन्य झालो आहे की आपणासारखे श्रेष्ठ पुरुष मला प्रश्न विचारत आहेत. भगवान व्यासांच्या मुखातून मी जे काही ऐकले आहे तेच मी आता योग्य प्रकारे सांगत आहे. आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. एकदा नारद मुनी भगवान नारायणांच्या आश्रमात गेले. तो आश्रम अनेक तपस्वी, सिद्ध आणि देवतांनी सुशोभित होता. जांभूळ, कदंब आणि इतर सुंदर वृक्षांनी तो परिसर रमणीय झाला होता. भगवान विष्णूंच्या चरणामधून प्रकट झालेली पवित्र गंगा आणि अलकनंदा तेथे वाहत होती. अशा त्या दिव्य स्थानी नारद मुनी गेले आणि ज्यांचे मन सदैव ब्रह्मध्यानात लीन असते, ज्यांनी इंद्रियांना जिंकले आहे, ज्यांच्या शरीरातून तेज प्रकट होत होते, अशा देवांनाही पूजनीय असलेल्या तपस्वी नारायणांना त्यांनी साष्टांग दंडवत प्रणाम केला. हात जोडून नारदजी त्यांची स्तुती करू लागले. नारदजी म्हणाले, हे देवादिदेव, हे जगन्नाथ, हे कृपासागर, आपण सत्यस्वरूप, सत्यव्रती, त्रिकालज्ञ आणि सत्य स्वभावी आहात. सर्व प्राण्यांच्या शिक्षेसाठी आणि धर्ममर्यादा टिकवण्यासाठी आपण तपश्चर्या करता. जर आपण तपस्या केली नसती तर कलियुगात जसे एका व्यक्तीच्या पापामुळे संपूर्ण पृथ्वी दूषित होते, तसेच एका व्यक्तीच्या पुण्यामुळे संपूर्ण पृथ्वी पवित्रही होऊ शकते, यात किंचितही शंका नाही. पूर्वी सत्ययुगात एकाने पाप केले तर सर्वजण पापी होत असत, पण कलियुगात फक्त पाप करणारी व्यक्तीच त्या पापाची भागीदार होते. हे सर्व आपल्या तपशक्तीमुळेच शक्य आहे. हे भगवंता, कलियुगातील सर्व प्राणी विषय भोगात अडकलेले आहेत. त्यांचे मन स्त्री, पुत्र आणि घरामध्ये गुंतलेले आहे. अशा जीवांचे कल्याण होईल आणि माझेही थोडेसे मंगल होईल असा विचार करूनच मी ब्रह्मलोकातून येथे आलो आहे. वेदांमध्ये भगवान विष्णूंना सर्वश्रेष्ठ म्हटले आहे. म्हणून लोककल्याणासाठी आपण अशी कथा सांगावी जी ऐकल्याने मनुष्य निर्भयपणे मोक्षपद प्राप्त करतो. असे देवर्षी नारदांचे वचन ऐकून भगवान नारायण आनंदित झाले
आणि जगाला पवित्र करणारी पुण्यमयी कथा सांगू लागले. श्री नारायण म्हणाले, हे नारद, गोपींच्या मुखकमलाचा मधुर रस अनुभवणारे, वृंदावन विहार करणारे, ब्रजाचे स्वामी आणि आदिपुरुष अशा भगवान श्रीकृष्णांची ही पवित्र कथा मी सांगत आहे. या जगाची निर्मिती करणाऱ्या परमेश्वराच्या कर्माचे वर्णन कोण करू शकतो? तरीही मी अद्भुत पुरुषोत्तम महात्म्य सांगत आहे. हे पुरुषोत्तम महात्म्य दारिद्र्य, दुःख आणि दुर्भाग्य दूर करणारे आहे. हे यश, पुत्रप्राप्ती आणि मोक्ष देणारे आहे. म्हणून हे महात्म्य अवश्य ऐकावे. नारदजी म्हणाले, पुरुषोत्तम हे नाव कसे पडले? त्याचे महात्म्य काय आहे? कृपया मला विस्ताराने सांगा. नारायण म्हणाले, या महिन्याला पुरुषोत्तम मास असे नाव कारणासहित प्राप्त झाले आहे. या महिन्याचे स्वामी स्वतः दयासागर भगवान श्री विष्णू आहेत. म्हणून ऋषीजन या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. या महिन्यात व्रत केल्याने भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होतात. प्रत्येक महिन्याला वेगवेगळे देव अधिष्ठाता आहेत, पण पुरुषोत्तम मासाचे नाव मी यापूर्वी कधीही ऐकले नव्हते, असे नारदजी म्हणाले. हे प्रभू, या महिन्याचे स्वरूप, विधी, स्नान, दान, उपवास, पूजा आणि त्यांचे फल कृपया मला सांगा. कोणते देव या व्रताने प्रसन्न होतात आणि कोणते फळ देतात हेही स्पष्ट करा. या पृथ्वीवर जे लोक गरीब, रोगी, दुःखी, पुत्रप्राप्तीची इच्छा असलेले, विद्यारहित, नास्तिक, परश्रीगामी, दुःखाने व्याकुळ, कुरूप, रोगग्रस्त, अंध, मित्रहीन, माता पित्याविना किंवा शोकाने ग्रस्त आहेत, अशा सर्वांच्या कल्याणासाठी कोणते साधन आहे हे मला सांगा. रक्तपित्त, क्षय, मिरगी आणि इतर रोगांनी पीडित मनुष्यांना पाहून माझे मन फार दुःखी होते. म्हणून हे प्रभू, कृपया करून मला तो उपाय सांगा. असे देवर्षी नारदांचे परोपकारी आणि मधुर वचन ऐकून देवादिदेव भगवान नारायण शांत आणि गंभीर स्वरात म्हणाले. पुढील अध्यायात आपण ते सर्व ऐकूया. मित्रांनो, आपल्या जीवनातही अनेक संकट येतात. कधी पैशाची अडचण असते, कधी घरातील दुःख असते, कधी मनशांती नसते. पण अशा वेळी देवावरचा विश्वास कधीही कमी करू नका. कारण भगवान विष्णू भक्तांची परीक्षा घेतात, पण भक्ताला एकटं कधीच सोडत नाही. जर तुम्हालाही श्रीहरी विष्णूंवर श्रद्धा असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण रोज सकाळी 7 वाजता अधिक मास महात्म्याचे नवीन अध्याय आपल्या चॅनलवर येणार आहेत. मित्रांनो, आजचा हा अध्याय इथे समाप्त होतो. उद्या आपण ऐकणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 3, जो आणखी अद्भुत, भक्तिमय आणि चमत्कारिक असणार आहे. आशा आहे की आजचा अध्याय आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. पुन्हा एकदा भक्तिभावाने लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद मित्रांनो. जय श्री हरी विष्णू. जय श्री कृष्ण. राधे राधे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.